पाहुयात तिसरी महत्त्वाची बातमी। राज ठाकरे 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात जाणार आहेत। ठाकरे बंधू शिवसेना भवनामध्ये एकत्र पालिकेसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत। दरम्यान यावेळी दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत। मनसेची स्थापना केल्यानंतर राज ठाकरे एकदाही शिवसेना भवनात गेले नव्हते। मात्र जाहीरनामा प्रसिद्ध करण्यासाठी राज ठाकरे शिवसेना भवनाची पायरी चढणार आहेत अशी माहिती आहे। शिवसेना भवनासारखी प्रेरणादायी जागा दुसरी या महाराष्ट्रात आहे का? जिथे बाळासाहेब ठाकरेंनी, हिंदुहृदय सम्राटांनी, शिवसेना प्रमुखांनी तिथे बसून अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण केलं, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला, त्यात राज ठाकरेसुद्धा सहभागी होते बराच काळ। त्या जागेशिवाय दुसरी कोणती जागा आमच्यासमोर दिसत नाही। आणि जिथे शिवसेना भवन आहे तिथे आता मनसेचा उमेदवार लढतोय ना। शिवसेना, मनसे आणि NCP शरद पवार गट यांच्या वतीने जो वचननामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे तो 4 तारीखला होईल आणि तो शिवसेना भवनवर होईल। त्यामध्ये माननीय उद्धव साहेबांबरोबर राजसाहेब सुद्धा असतील। हा एक सुवर्ण योग असेल शिवसेना भवनच्या इतिहासातला। महानगरपालिकेमार्फत आपण एक कॅन्सरचं रुग्णालय एक चालू केलं पाहिजे, कारण मला कळतं की ह्या आजारातून जाताना पहिल्या काही दिवसात डिटेक्शन जे आपल्याला लवकर डिटेक्ट करता येतं हा आजार, हे किती महत्त्वाचं असतं आणि याच्याने किती जीव वाचू शकतात। कारण हा देशभर आणि देशभर नाही तर आय थिंक जगभर पसरतोय हा आजार। त्याच्यामुळे हे कॅन्सरचं रुग्णालय हे महानगरपालिकेचं असणार। जी लोक जिथे स्वतः काही तिथे नोकऱ्या नसतील ते मुंबईत येतात का? तर मला एक नोकरी पाहिजे, मुंबईत मी मोठा होऊ शकतो, मुंबईत मी मोठी होऊ शकते, मुंबईत माझं स्वप्न पूर्ण होऊ शकतं। हे जे स्वप्न बघून